नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आपल्या घरातील कचऱ्याची बालदी घराबाहेर ठेवली की आपली जबाबदारी संपली असा विचार करण्याचे दिवस आता निघून गेलेत. जो कचरा निर्माण करतो त्यांनीच कचरा व्यवस्थापन करण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊनच प्रत्येकाने कृती करण्याची ही गरज आहे. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये स्वच्छता कार्य हाती घेण्यात आलेली होती. त्याचाच आढावा या वार्तापत्रातून घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्वच्छता सर्वेक्षण 2017चे पुरस्कार केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरित. स्वच्छ शहरांमध्ये इंदौर प्रथम, भोपाळ दुसऱ्या तर विशाखापट्टणम तिसऱ्या क्रमांकावरती. नवी मुंबई 8व्या तर पुणे 13व्या क्रमांकावर. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातल्या कचरा कोंडीचा प्रश्न सुटला. कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार होणार. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पतसंस्थेच्या पुढाकारामुळे कुंदेवाडी गाव हागणदारी मुक्त. अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवासाठी स्वच्छतेसाठी 300 कर्मचाऱ्यांची व्यवस्था. आणि अंमळनेर नगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवरती धडक कारवाई. स्वच्छता अभियान आता एक जन आंदोलन बनलेलं आहे. त्यामुळे 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नुकतंच नवी दिल्ली इथे व्यक्त केला. स्वच्छता सर्वेक्षण 2017चे पुरस्कार नायडू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. स्वच्छ शहरांमध्ये इंदौर प्रथम, भोपाळ दुसऱ्या तर विशाखापट्टणम तिसऱ्या क्रमांकावरती आहे. नवी मुंबई 8व्या तर पुणे शहराला 13वं स्थान मिळालेलं आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये 37 लाख नागरिक आणि 434 शहरांचा समावेश करण्यात आला होता. देशभरातल्या 80% लोकांनी स्वच्छतेमध्ये सुधारणा झाल्याचं मान्य केलं आहे, असंही नायडू यांनी याप्रसंगी सांगितलं. देशातल्या 434 स्वच्छ शहरांमध्ये राज्याच्या 44 शहरांची नावं झळकली आहेत. यात जिल्ह्यांच्या ठिकाणांखेरीज शिर्डी, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कुळगाव बदलापूर, मीरा भाईंदर, इचलकरंजी, पनवेल, वाघला, मालेगाव, बार्शी, हिंगणघाट आदी शहरांचा समावेश आहे. या यशाबद्दल नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी दूरदर्शनकडे अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अच्छा तो है कि 8वां नंबर मिला है, बट अगर हम दुनिया के बाकी शहरों को देखेंगे तो यहाँ पे और बहुत कुछ है जो हम लोग कर सकते हैं स्वच्छता के हिसाब से जी, और इस सब का हम यहाँ के रहवासियों को बहुत फ़ायदा हो सकता है. तो थोड़ा सा और मेहनत करेंगे तो हम ज़रूर इंडिया में ही नहीं पूरे दुनिया में स्वच्छता के मामले में सबसे पहले नंबर पे आ सकते हैं. ह्याच्यात आणखी प्रगती झाली पाहिजे. आमचा नंबर 1-2 मध्ये आला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पुणे शहराच्या कचरा प्रश्नी एका महिन्यात सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर गेल्या 23 दिवसांपासून पुण्यात निर्माण झालेला कचरा कोंडीचा प्रश्न अखेर सुटला. पुणे शहरातला कचरा उरळी देवाची आणि फुरसुंगी इथं टाकू देणार नाही अशी भूमिका घेत तिथल्या ग्रामस्थांनीच आंदोलन छेडलं होतं. स्थानिक नेते आणि प्रशासनानं तोडगा काढण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांशी याबाबत अनेकदा चर्चाही केली होती, मात्र ती अपयशी ठरली होती. मुख्यमंत्र्यांनी अखेर याबाबत बैठक घेऊन कचरा डेपोबाबतच्या ग्रामस्थांच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. पुण्यातला कचरा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सरकार महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीनं एक कालबद्ध योजना तयार करेल असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पलीकडच्या काळात कचरा तयार होणार नाही हाही प्रयत्न आपण करू आणि त्यासोबत जो काही आपल्याला ज्याच्यावर प्रक्रिया करायची ती कुठे करायची, काय करायची, किती करायची, कशी करायची याचा सगळा एक रोडमॅप हा कम्प्लीट मी तयार करतो. साधारणपणे 1 महिना म्हणजे 15 दिवस मला थोडं इम्प्रॅक्टिकल वाटतं, कारण मध्ये काय अजून 4 गोष्टी येतात आणि मला अभ्यासही याचा करावा लागेल. 1 महिन्याच्या नंतर मी पुन्हा एकदा बैठक बोलवतो. त्या बैठकीमध्ये तो प्लॅन आपण प्रेझेंट करू. त्यात तुमच्या काही अजून सूचना असतील तर त्या सूचनांच्या संदर्भात त्याचा पुन्हा विचार करू. संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचं खानदेशवासियांना आकर्षण असतं. हजारो नागरिक याचा आनंद लुटत असतात. पूर्वी यात्रा म्हटली की समाधीस्थळ आणि यात्रोत्सवातील काही परिसराची स्वच्छता केली जायची. यंदा मात्र चित्र पालटलंय. नदीपात्रामध्ये कधी नव्हे इतकी स्वच्छता करण्यात आली.
नदीपात्र आणि परिसरातील स्वच्छतेसाठी पालिकेचे 17 मुकादम आणि त्यांच्यासह 270 सफाई कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आलाय. बोरी पूल ते कसाली मोहल्ला परिसराला जोडणारा रस्ता त्यालगतचा परिसर तेथेही स्वच्छता करण्यात आली आहे. गटारही स्वच्छ करण्यात आले आहेत. कचरा फेकण्यासाठी 7 ट्रॅक्टर्स तसंच 3 जेसीबी लावण्यात आले आहेत. 1200 बाय 600 फूट अशा विस्तीर्ण भागामध्ये ही यात्रा भरत असते. यात्रेत पैलाड परिसराच्या बाजूनं सर्व पाळणे असतात. 20 पाळण्यांची जागा आणखी करण्यात आली आहे. खाऊ गल्लीसाठी 35 गाळे, मीना बाजारासाठी 75 गाळे आणि खेळणी बाजारासाठी 70 गाळेही करण्यात आले आहेत. अंमळनेर इथे कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रेते आणि प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या 27 जणांवरती धडक कारवाई करून त्यांच्याकडून 4,970 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत मुख्य अधिकारी PG सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेमध्ये धाडी टाकून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विकणारे विक्रेते तसंच हातगाडीवरती कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणारे जे विक्रेते होते त्यांच्यावरती कारवाई झाली. आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिराडे, अरविंद कदम, मुकादम फारुख अनवर, सत्येन संदनशिव, भाऊसाहेब पाटील, सुभाष लुंकड, अनिल बेंडवल, राजू संदनशिव आदी कर्मचारी तर संजय मराठी, निशांत अग्रवाल, प्राध्यापक रामकृष्ण पाटील यांचं कारवाईमध्ये सहकार्य लाभलं. आगामी यात्रोत्सव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवरती कारवाईसाठी 3 पथकं नियुक्त करण्यात आली. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं अन्यथा कारवाई केली जाईल असं नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी बजावलं होतं. कोल्हापूर शहरातील 218 कचरा वेचक कुटुंबातील मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लाभ मिळालाय. त्याबद्दल अरबाने संस्थेच्या वतीनं मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, जिल्हा परिषद समाज कल्याण निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. अरबाने संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील राजेंद्रनगर, यादवनगर, संभाजीनगर, फुलेवाडी, विचारेमाळ, कात्यायनी कॉम्प्लेक्स, दौलतनगर, टिंबर मार्केट, मुळशिंगी, वडवगे, रजपूतवाडी, बालिंगा, कुरुकुली, सारूळ, गर्जन, शिरोली, पडळ, पेठवडगाव या वस्तीमधील कचरा वेचकांच्या मुला आणि मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. जिल्हा प्रशासनानं त्याची दखल घेत कचरा वेचक कुटुंबांच्या मुला-मुलींना 2015-16 सालासाठी 46 जणांना तर 2016-17 सालासाठी 218 मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना मंजूर केली आहे. संस्थेच्या वतीनं या मुलांच्या सोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर, मनसूर पटवेगार, वनिता कांबळे, कोमल कांबळे, लता अर्दाळकर, सविता गोसावी, विद्या सोनवले, अनिता कांबळे आदी उपस्थित होते. नाचणगाव गावामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 240 शौचालयांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय. यातील 205 लाभार्थींना धनादेशही वितरित करण्यात आलेत. त्यांना बँकेतून अनुदानही प्राप्त झाल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीनं दिलेली आहे. गाव 100% हागणदारीमुक्त करण्यासाठी समिती प्रयत्न करत असल्याचंही सांगण्यात आलंय. ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीद्वारे गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम केलं जात आहे. पात्र लाभार्थींना शौचालयांचं बांधकाम करून घेत अनुदान दिलं जात आहे. अल्प कालावधीमध्ये समितीनं 240 शौचालयांचं बांधकाम पूर्ण केलं आहे. बहुतांश लाभार्थ्यांना अनुदान रक्कमही देण्यात आली. गाव 100% हागणदारीमुक्त करणार असंही समिती अध्यक्ष आणि सचिवांनी सांगितलं. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी गावामध्ये श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं पुढाकार घेतल्यामुळे आणि ग्रामस्थांना आर्थिक सहकार्य केल्यामुळे गाव आता हागणदारीमुक्त झालं आहे. कुंदेवाडी गावामध्ये पायाभूत सर्वेक्षणाच्या वेळी 572 पैकी 279 कुटुंबांकडे शौचालय होतं. उर्वरित 293 पैकी 41 शौचालयं 2013-14 आणि 2014-15 मध्ये 17 शौचालयं उभारण्यात आली. शौचालय बांधल्यानंतरच अनुदान मिळत असल्यामुळे ग्रामस्थ शौचालय बांधण्यासाठी पुढेच येत नव्हते. अशावेळी पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी एक बैठक घेतली. बैठकीत अनेकांनी आर्थिक अडचण सांगितली.
12 जून 2015 मध्ये पतसंस्थेमार्फत शौचालय बांधण्यासाठी तुर्तातुर्त कर्ज देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शौचालयासाठी पैसे उपलब्ध झाल्यानंतरही शौचालयाचं काम करण्यात ग्रामस्थांकडून अनेक अडचणी पुढे केल्या जात होत्या. अशावेळी 25 तरुणांची टीम तयार करण्यात आली. याच तरुणांनी शौचालयाचा पाया खोदण्यापासून भांडी बसवण्यापर्यंत जमेल ती कामं गरजेनुसार केली. मी तानाजी भास्कर नाठे, कुंदवाडी ग्रामपंचायत नागरिक. तसेच या आज आमचा जो हागणदारी 100% हागणदारी मुक्तीची जी नोंद घेतली आहे शासनाने, त्या उद्देशाने बोलायचं ठरलं तर माझ्याबरोबर असलेले माझे 25 तरुण हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी घेतलेलं हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी त्यांनी जे केलेले अतोनात प्रयत्न, याच्यातून जे हागणदारी मुक्त गाव आपल्याला समोर आलंय, यासाठी या तरुणांनी खूप मेहनत घेतली. त्यांना वाटेल ते काम, दरवाजा फिटिंग पासून ढापण्या आणायपासून, लोकांची साथ असो नसो, आम्ही काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी निकष लावले आणि ते काम आज 100% हागणदारी मुक्त गाव या आपल्या समोर आलं. पतसंस्थेनं शौचालय उभारण्यासाठी आवश्यक रक्कमही दिली. शासनाकडून लाभार्थींच्या खात्यावरती अनुदान जमा झाल्यानंतरच ते पतसंस्थेकडे वर्ग करण्यात आलं. पतसंस्थेनं कुठल्याही प्रकारचं व्याज घेतलं नाही. माझं नाव नामकरण यशवंत आवारे, चेअरमन श्री जगदंबा माता सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्यादित कुंदेवाडी. ह्या गावामध्ये 1985 सालापासून सुरू झालेली हागणदारी मुक्त योजना कार्यान्वित झालेली नव्हती किंवा त्या योजनेचं काम या गावामध्ये झालेलं नव्हतं. याचा आम्ही विचार करून पहिल्यांदा डिसेंबर 2015 मध्ये बीडीओ साहेबांच्या हजेरीत सर्व गावाची ग्रामस्थांची मिटिंग घेऊन आणि या हागणदारी मुक्तीच्या योजनेची महत्त्व त्यांना सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असताना गावकऱ्यांचा जो सहभाग आहे तो आर्थिक बाबीचा विचार करता एवढा म्हणावा असा मिळत नव्हता आणि ह्या बाबीचा विचार करून आम्ही पतसंस्थेच्या संचालक मंडळाने एक निर्णय घेतला की ह्या गावकऱ्यांना आपण जर ब्रिज फायनान्स म्हणजे तुर्तातुर्त कर्ज, बीडीओ साहेबांचे पैसे येऊपर्यंत एक कर्ज उपलब्ध करून देऊन आणि त्या पैशातनं टॉयलेट जर बांधले तर निश्चितपणाने ह्या योजनेची अंमलबजावणी चांगली होईल. आणि हे करत असताना ही जी पतसंस्था आहे ही सुद्धा या गावकऱ्यांचीच आहे. हे गावकरी सर्व या पतसंस्थेचे सभासद आहे आणि मग ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही या पतसंस्थेतनं हा ब्रिज फायनान्स ह्या गावकऱ्यांना उपलब्ध करून दिला. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण गावामध्ये याला प्रोत्साहन मिळून आणि ही योजना प्रभावीपणे तिचा अंमलबजावणी झाली. यामुळे आता 100% आमचं जवळजवळ उद्दिष्ट पूर्ण होतंय. कुंदेवाडी गावामध्ये हागणदारी मुक्त योजनेचं कामकाज करत असताना पतसंस्थेने दिलेलं कर्ज पूर्ण हे आम्ही बिनव्याजी दिलं आणि यातनं फक्त ग्रामस्थांना प्रोत्साहन देणं हा एक आमचा उद्देश होता. जनजागृतीसाठी ग्रामपंचायत इमारतीच्या समोरच्या बाजूला शौचालयाचं मॉडेल तयार करून त्याची माहिती प्रदर्शित करण्यात आली. शौचालय बांधणं कसं सोपं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला. एकूण 155 कुटुंबांनी अशा स्वरूपाचं कर्ज घेऊन शौचालयं बांधली आहेत. गावात आता वातावरण निर्मिती झाल्यामुळे 138 कुटुंबांनी स्वतःहून शौचालयं बांधली आहेत. ग्रामविकास अधिकारी दीपक निकम, सरपंच सविता पोटे आणि उपसरपंच गोविंद जाधव यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरलेत. अखेर गतवर्षी गाव हागणदारीमुक्त झालं. पतसंस्थेनं गावाच्या विकासासाठी देखील योगदान दिलंय. आदिवासी वस्तीमध्ये बोरवेल, सार्वजनिक शौचालयांची उभारणी आदी कामं पतसंस्थेनं सीएसआरद्वारे केली आहेत. ग्रामस्थ हेच पतसंस्थेचे सदस्य असल्याच्या प्रामाणिक भावनेतनं हागणदारी मुक्तीसाठी केलेले हेच प्रयत्न इतरही गावातील प्रयत्नांना नक्कीच मार्गदर्शक असेच असणार आहेत. धुळे शहरातील स्वच्छतेची पाहणी जानेवारीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संलग्न असलेल्या एका कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापन समितीनं केली होती. या कंपनीनं धुळे महापालिकेला कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसाठी विकास आराखडा तयार करून दिला आहे. 45 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या डीपीआरमध्ये पुढील 25 वर्षांमधील स्थिती लक्षात घेण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2017 अंतर्गत शहरातील कचऱ्याचं व्यवस्थापन आणि प्रक्रिया करणं बंधनकारक असून केंद्र सरकारनं देशभरातून निवडलेल्या 500 शहरांपैकी पहिल्या 150 शहरांच्या स्वच्छतेची स्थिती तपासून
पुढील 25 वर्षांची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचं काम इकोप्रो एन्व्हायरमेंटल सिस्टीम या कंपनीला दिलं. या कंपनीतर्फे श्रद्धा तोमर, निघत गनी आणि अभिजित जैन या 3 सदस्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये शहर स्वच्छतेची पाहणी केली होती. हिरे वैद्यकीय महाविद्यालय, कॉटन मार्केट, गांडूळ खत प्रकल्प, हॉटेल्स, संभाजी गार्डन या स्थळांची पाहणी समिती सदस्यांनी केली होती. कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसाठी डीपीआर तयार करणार असल्याचं समितीतर्फे सांगण्यात आलं होतं. त्यानुसारच कंपनीनं महापालिका आयुक्तांना डीपीआर सादर केला आहे. धुळ्याची लोकसंख्या 4 लाख इतकी असून कचरा निर्मिती रोज 165 टन इतकी होते. हीच निर्मिती 2030 मध्ये 235 टनांवरती जाईल असं गृहीत धरण्यात आलंय. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार करण्यापेक्षा कचराच निर्माण होऊ नये आणि कचरा निर्माण झालाच तर त्याचंही रूपांतर उपयुक्त घटकांमध्ये करण्याची संकल्पना आता जोर धरू लागली आहे. ठाण्यातले कौस्तुभ ताम्हणकर याबाबत प्रबोधन करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये काही नागरिकांनी शून्य कचऱ्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचे आता प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करून ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. यासाठीच एका विशेष कार्यक्रमाचं महाड इथे आयोजन करण्यात आलं. आपलं आरोग्य निरोगी आणि उत्तम जर का ठेवायचं असेल तर घरासोबतच परिसरही स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना यवतमाळ जिल्ह्यातून उत्तम असा प्रतिसाद मिळाला असून आता जिल्ह्याची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. एखाद्या गावामध्ये प्रवेश केला की स्वच्छतेविषयीचे वेगवेगळे फलक, रंगवलेल्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात. त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे. लोकांचं प्रबोधन व्हावं आणि घरोघरी शौचालय बांधण्यात यावीत यासाठी जिल्हा परिषदेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात गुड मॉर्निंग पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे. तसंच पथनाट्यातून उघड्यावरती शौच करण्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जाते. गावामध्ये वेगवेगळे माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहे. तसेच आमच्याकडे आता यावेळेस एक स्वच्छता प्रेरक पण स्पेशली या डिस्ट्रिक्टसाठी नेमणूक दिलेली आहे की जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी व्हावा आणि लोकांमध्ये आता वाटलेलं आहे की आपल्याला कुठेतरी शौचालयाची गरज आहे. 2 वर्षापूर्वी इथे आपले टॉयलेटचे जे प्रमाण होते ते 23% होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये. 2 वर्षामध्ये आता 58% झालेली आहे आणि 1198 ग्रामपंचायतपैकी 294 ग्रामपंचायत आपण पूर्णतः हागणदारी मुक्त केलेले आहे. 16 तालुक्यांपैकी बाभुळगाव तालुका संपूर्ण हागणदारी मुक्त झाला असून इतरही तालुक्यांची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. स्वच्छ भारत अभियान त्यामुळे इकडे नागरिकांनीच केल्याचं दिसून येत आहे. मंडळी, कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी केवळ महापालिकेवरती नाही तर प्रत्येक नागरिकाचीही तितकीच जबाबदारी आहे आणि ती ओळखूनच प्रत्येकाने पावलं टाकायला हवीत. तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था तुमच्या परिसरामध्ये जर का कचरा व्यवस्थापनाचं किंवा एखादी स्वच्छता मोहीम राबवत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, मुंबई 400030. स्वच्छता सर्वेक्षण 2017चे पुरस्कार केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वितरित. स्वच्छ शहरांमध्ये इंदोर प्रथम, भोपाळ 2ऱ्या तर विशाखापट्टणम 3ऱ्या क्रमांकावरती, नवी मुंबई 8व्या तर पुणे 13व्या क्रमांकावर. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर पुण्यातल्या कचरा कोंडीचा प्रश्न सुटला. कचऱ्याप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष योजना तयार होणार. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पतसंस्थेच्या पुढाकारामुळे कुंदेवाडी गाव हागणदारी मुक्त. अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवासाठी स्वच्छतेसाठी 300 कर्मचाऱ्यांची व्यवस्था. आणि अंमळनेर नगरपालिकेची प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवरती धडक कारवाई. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील शनिवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.
आहे.